नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेती शाळामध्ये. ठरल्याप्रमाणे भारत ॲग्री ठरलेल्या वेळेवरती आपल्यासाठी जो की आपल्याला ठरलेला विषय होता तो विषय घेऊन आलेले आहे. तरी सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर भारत ॲग्रीची ही ऑनलाईन शेतीशाळा जॉईन करायची आहे. त्याच्यामध्ये सामील व्हायचं आहे आणि अगदी लवकरच थोड्याच वेळामध्ये आपण या चर्चेला सुरुवात करणार आहोत. भरपूर सारे शेतकरी आपला जो शेतकरी वर्ग आहे तो या प्रतीक्षेत होता की कधी एकदा शनिवारचे 7 वाजतायत आणि आम्ही आमच्या अतिथींना ऐकांना आतुर झालेलो आहोत. तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लवकरात लवकर त्यांनी ही भारत ॲग्रीची ऑनलाईन शेतीशाळा जॉईन करायची आहे. शेतकरी आलेले आहेत. बालाजी जाधव, सविता जाधव, शिवाजी मगदूम असतील, गजानन तिवारी, प्रमोद माने, अशोक गुतुडगे, ज्ञानेश्वर सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. लवकरात लवकर तुम्ही शेतीशाळा जॉईन करा आणि नेहमीप्रमाणे शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस तुम्ही या शेतीशाळेमध्ये सामील होता, लाईक्स आणि कमेंट्सच्या अगोदर आपल्याला ही भारत ॲग्रीची शेतीशाळा शेअर करायची आहे, ज्याच्यामुळे आजचा जो विषय या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे, तो विषय जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा. चला तर शेतकरी बंधूंनो, शेअर या बटनवरती क्लिक करा आणि लगेचच आपल्या भारत ॲग्रीच्या या शेतीशाळेचा आनंद घ्या. गजानन खुळे, सागर सातव सर्वांचं स्वागत आहे. सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे, ज्या वेळेस आपण या शेतीशाळेमध्ये सामील होता, फक्त शेतीशाळा ऐकू नका तर पूर्णपणे सामील व्हा. जसं की या विषयाला निगडीत आपला एखादा प्रश्न असेल तर तो प्रश्न या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. आपले जे प्रमुख अतिथी आहेत किंवा मी आहे नक्कीच आपल्याला या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर गजानन पाटील, सिया पाटील, सुरेश काळे, अनिल सांगळे, राम कदम सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जसे की शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहित आहे भारत ॲग्री ॲप हे आधुनिक तंत्रज्ञान व शेती याच्यामधील एक दुवा म्हणून काम करत आहे, ज्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे सर्व्हिस देण्याचा, सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो. सेवा अशा प्रकारच्या की भारत ॲग्री ॲप मध्ये आपल्याला हवामानावर आधारित गतिमान पीक सल्ला, तब्बल 33 पिकांचे वेळापत्रक त्या ठिकाणी आपल्याला मोफत आहे व जे काही शेतकरी आधुनिक आहेत व भारत ॲग्रीशी आपलं शेत जोडून शेती करू पाहत आहेत, त्या शेतकऱ्यांना व्यक्तिगत पिकाचं त्यांचं वेळापत्रक या सर्व सोयी सुविधा आपण त्या भारत ॲग्री ऍप्लिकेशन मध्ये देत आहोत. त्याच सोबत स्मार्ट टिप्स असतील, घरगुती साधनापासून तयार करता येणारे जुगाड असतील किंवा भारत ॲग्रीने आत्ताच आपल्या ऍपवरती आणलेली एक नवी सुविधा म्हणजे खरीप बुलेटिन, ज्याच्यामध्ये आपण खरीप हंगामाला अनुसरून जे काही महत्वाचे मुद्दे आहेत, जसे की पेरणी असेल, बीज प्रक्रिया असेल, तण नियंत्रण असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, या सर्व गोष्टींच्या टिप्स त्या ठिकाणी तुम्हाला माहिती पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे भारत ॲग्री ॲपच्या सर्व सेवांचा मोफत मध्ये फायदा घ्या व लवकरात लवकर आपण या शेती शाळेमध्ये जॉईन व्हा, सामील व्हा. शिवाजी मगडम, दीपक गुण, शिवाजी भालेराव सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, जसं की आपण अनेक नोटिफिकेशन मध्ये पाहिलं असेल किंवा पाठीमागील शेतीशाळेमध्ये सुद्धा या शेतीशाळेचा मी उल्लेख केला होता. आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे ऊसाचे आधुनिक तंत्र आणि याच्या सुद्धा महत्वाचा विषय म्हणजे ते देखील कृषी भूषण संजीव माने सर यांच्या सोबत. याच्याचमुळे आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये खूप सारे शेतकरी आताच प्रश्न टाकत आहेत, खूप आतुर आहेत सरांना पाहण्यासाठी, सरांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी. तर ऊसाचे आधुनिक तंत्र कृषी भूषण संजीव माने सरांसोबत आपल्याला जाणून घ्यायचंय. काय ऊसाचं आधुनिक तंत्र आहे, कुठल्या प्रमुख गोष्टीवरती आपल्याला चर्चा करायची आहे आणि या चर्चा करून आपल्याला एकरी आपल्या ऊसाचं 100 टन ऊस उत्पादन कसं आणता येईल याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. तर लवकरात लवकर शेतकरी बंधूंनो, सामील व्हा या भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळेमध्ये. जसं की आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे, संजीव माने सरांचा एक फोटो आहे, परंतु त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात आणखी काही सांगू इच्छितो, जेणेकरून तुम्हाला ही जी चर्चा या ठिकाणी होणार आहे त्या चर्चेचं गांभीर्य आणि त्या चर्चेचं महत्व आपल्याला कळणार आहे.
तर प्रामुख्याने संजीव माने सरांचं नाव संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सर्वांना नावलौकिक आहे, सर्वांना ठाऊक आहे. सरांचं संपूर्ण नाव आहे संजीव गणपतराव माने. सर प्रामुख्याने आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील आहे. सरांचं जर शिक्षण पाहिलं तर त्यांचं शिक्षण फक्त आर्ट मध्ये त्यांची डिग्री आहे, ग्रॅज्युएशन आहे, परंतु आता सध्याला कृषी क्षेत्रातील अनेक तज्ञ त्यांचे शिष्य आहेत. त्याच्यामुळं तुम्ही त्यांच्या अनुभवावरून त्यांची व्याप्ती आणि त्यांचं महत्व ठरवू शकता. तर शेतकरी बंधूंनो, थोडक्यात जर सरांचं आपण कार्य पाहिलं तर संजीव माने सर दरवर्षी वेगवेगळी त्या ठिकाणी कृषी प्रदर्शनं भरवत असतात. जसं की उदाहरण आहे 2000 सालचं आणि 2001चं कृषी प्रदर्शन. 2000 साली तब्बल 103 स्टॉलचं कृषी प्रदर्शन त्यांनी भरवलेलं आहे व 2001 साली 130 स्टॉलचं कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे. अशा अनेक सामाजिक कार्यामधून ते शेतकऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतात. तसंच त्यांच्या अनेक आंतरराष्ट्रीय टूर्स त्या ठिकाणी होत असतात. जसं की इस्रायल, इजिप्त, अमेरिका, इंग्लंड, मॉरिशस अशा देशांना त्यांनी तिथं भेट दिलेली आहे. तिथलं तंत्रज्ञान अवगत केलेलं आहे. तेथील लोकांना आपल्या या ऊसाचं आधुनिक तंत्र सांगितलेलं आहे. आणि नॅशनल टूर्स मध्ये तामिळनाडू असेल, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा संबंध भारतामध्ये त्यांच्या टूर्स असतात. वेळोवेळी त्यांचे प्लॅन असतात. तिथे जाऊन त्या अनेक शेतकऱ्यांना तिथे सल्ला देत असतात. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये तब्बल त्यांनी हे मार्गदर्शन दिलेलं आहे. इतर त्यांना आपलं जर त्यांच्या कार्याचं सांगायचं झालं तर सरांचे महत्वाचं मी सांगू इच्छितो की तब्बल हजारो नाही तर लाखो शेतकऱ्यांना त्यांचा संपर्क आहे. लाखो शेतकऱ्यांना हे आधुनिक ऊसाचे तंत्रज्ञान एकरी 100 टन ऊस उत्पादन कसं आणायचं त्यांनी आता सध्या सांगितलेलं आहे. त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप देखील आहेत ज्याच्यामध्ये ते लाखो शेतकऱ्यांना दररोज नवीन नवीन मेसेज पाठवत असतात किंवा त्यांच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जसं की मी त्यांचे अवॉर्ड्स बद्दल सांगितलं की त्यांना आपण जर पाहिलं तर कृषी भूषण हा रत्न भेटलेला आहे महाराष्ट्राचा. आणि त्यांचे जर वेगवेगळे पब्लिकेशन आपण पाहिले, त्यांची वेगवेगळी पुस्तकं आहेत, सीडी आहेत, कॅसेट आहेत, न्यूज पेपर मधून वेगवेगळे त्यांचे आर्टिकल जास्त असतात. तुम्ही त्यांचे मुलाखती पाहिल्या तर वेगवेगळ्या प्रत्येक चॅनलनी त्यांची मुलाखत घेतलेली आहे. तर अशा प्रकारे त्यांचं जर कार्य सांगायचं झालं तर अख्खी शेतीशाळा त्यांच्या कार्यावरती संपून जाणार आहे. परंतु मी आवर्जून 2-3 तुमची मिनिटं का घेतलेली आहे तर सरांचं हे कार्य आपल्याला समजणं गरजेचं आहे. याच्यामुळे आपल्याला कळेल की सरांचा प्रत्येक शब्द आपण लिहून घेतला तरी चालेल किंवा त्या प्रत्येक शब्दाचं आपल्याला महत्व या ठिकाणी कळणार आहे. जसं की मी आपल्याला त्यांच्या अवॉर्ड्स बद्दल सांगितलं तर तब्बल त्यांना महाराष्ट्रातील 57 अवॉर्ड्स त्यामध्ये भेटलेले आहेत. त्यातील एक आहे महाराष्ट्रातील कृषी भूषण हा अवॉर्ड. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे सांगायला वेळ पुरणार नाही. सरांचा अनुभव खूप मोठा आहे. तर पुन्हा एकदा भारत ॲग्रीची नम्रतेची विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर या चर्चा सत्रामध्ये सामील व्हा व आपले काही प्रश्न असतील ऊसाबद्दल, ऊसाच्या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल काही प्रश्न असतील तर नक्कीच ते राखीव ठेवा. सर आल्यानंतर कमेंट्स बॉक्स मध्ये विचारा. तर वेळात वेळ काढून सर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करतील. तर शेतकरी बंधूंनो, हा झाली आपल्या प्रमुख अतिथींची ओळख. तर जसं की मी सांगितलं की आपल्याकडे हे शेतकऱ्याकडे आणि त्यातल्या त्यात सरांकडे खूप कमी वेळ आहे. या कमी वेळात आपल्याला स्क्रीनवरती दिसत असलेल्या 5 प्रमुख मुद्द्यांवरती ऊसामधील जे प्रमुख 5 मुद्दे आहेत त्या प्रमुख 5 मुद्द्यावरती चर्चा करायची आहे. क्रमांक 1 जमिनीची सुपीकता, क्रमांक 2 ऊस लागण्याची योग्य पद्धत, ऊसामधील अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करावं, ऊसामधील पाण्याचं नियोजन कसं करावं व 5वा महत्वाचा मुद्दा की पीक संरक्षण कसं करावं. म्हणजे आपल्या ऊसावरती जे कीड आणि रोग येतात तर त्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन कसं करावं जेणेकरून आपला उत्पादन खर्च कमी होऊन त्या ठिकाणी येणारं उत्पादन वाढणार आहे. जसं की आपलं ध्येय आहे एकरी 100 टनाचं. तर या सर्व मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर शेतकरी बंधूंना मुद्दे लिहून घ्या. त्या मुद्द्या निगडीत कुठला प्रश्न असेल किंवा ऊसामधील इतर कुठला प्रश्न असेल तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा. तर वेळ कमी आहे तर लगेचच मी भारत ॲग्री तर्फे किंवा सर्व शेतकऱ्यांतर्फे कृषी भूषण संजीव माने सरांचं स्वागत करतो. सर नमस्कार. मी भारत ॲग्री डॉक्टर सूर्यकांत बोलतोय. आपलं खूप खूप स्वागत आहे.
आणि नमस्ते. आपण वेळातला वेळ काढून भारत ॲग्रीच्या या ऑनलाईन शेती शाळेमध्ये सामील झालात, तर तुमचं खूप खूप मी आभारी आहे सर. तर जशा प्रकारे आपण सुरुवातीला शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे, की ऊसामध्ये आपल्याला एकरी 100 टनाचं जे लागवडीचं सुधारित तंत्र आहे, ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर जे काही आपण प्रमुख 5 मुद्दे शेतकऱ्यांनी शिफारस केल्यानुसार या ठिकाणी निवडलेले आहेत सर, तर त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तर वेळ न घेता सर आपण मुद्द्यांना सुरुवात करूया. सर्वप्रथम सर, जसं की शेतकरी बंधूंना माहीतच आहे, की एखादं जर उत्पादन जास्त घ्यायचं असेल, तर सर्वात महत्त्वाचं जे असतं ती जमिनीची सुपीकता असते. तर आम्हाला आणि आमच्या शेतकऱ्यांना ऐकायला आवडेल, की कशा प्रकारे आपल्या जमिनीचं सुपीकतेचं नियंत्रण त्या ठिकाणी करावं किंवा नियोजन करावं, जेणेकरून हे आपलं सुधारित ऊसाचं तंत्रज्ञान त्या ठिकाणी योग्यरित्या सफल होईल. नमस्कार. सर्व नमस्कार. शेतकरी बंधूंचं प्रथम मी स्वागत करतो. मी संजीव गणपतराव माने, कृषीभूषण, मुक्काम पोस्ट आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आपण बऱ्याच जणांनी मला बऱ्याच ठिकाणी ऐकलंय. आज आपण सर्वजण भारत ॲग्री यांच्या वतीनं परत एकदा आपल्या समोर मिळालोय. आपली भेट घडवून आणायचं काम या भारत ॲग्रीनं केलेलं आहे. मित्र हो, 5 मुद्द्यांवरती आता सूर्यकांतजीने विषय घेतला. माझी तेच 5 मुद्दे असतात आणि या 5 मुद्द्यांवरती माझी ऊसाची शेती असते. एकच मिनिटात सांगेन, 20 वर्षापूर्वी मी एकरी 20 टनांनी सुरुवात केलेली माझी शेती. नंतर मी 100 टनावरती गेलो, 125 टनावरती एकरी उत्पादन मला मिळालं. त्याच्यानंतर मग 150 टनाचा प्रयोग करून त्यात देखील यशस्वी झालो. आणि मित्र हो, आपल्याला माहिती आहे 2017-18 साली केलेल्या एका प्रयोगामध्ये म्हणजे मोठं लक्ष ठेवून काम केलं होतं. 200 टन एकरी उत्पादन मिळेल का अशा लक्ष्याने काम केलं. तेवढं उत्पादन गाठता आलं नाही, पण भारतातलं आणि जगातलं उच्चांकी उत्पादन मिळालं आणि ते म्हणजे 168 टन प्रति एकर CO 86-032 या व्हरायटी पासून मला उत्पादन मिळालंय. हे सगळं उत्पादनाचा प्रवास करत असताना या 5 मुद्द्यांवरतीच मी काम केलंय. आणि पहिला मुद्दा सूर्यकांतनी जो विचारलाय मला आता, की जमिनीची सुपीकता म्हणजे नेमकं काय. याच्यात 2 भाग असतात. पहिला भाग आहे जमिनीची मशागत चांगली करावी. मशागत याचा अर्थ ऊसाच्या मुळ्या जेवढ्या खाली जातात त्या पसरतात, त्या पसरणाला त्यांना भुसभुशीत करायची म्हणजे जमिनीची मशागत करायची. पहिल्या एकदा आपण रोटर मारतो, परत पट्टी घालतो, एकदा किंवा दोनदा, परत माती करून आणि परत सऱ्या काढून एवढं याला जमिनीची मशागत म्हणतात. पण महत्वाचा मुद्दा राहतो तो दुसरा भाग, जमिनीची सुपीकता चांगली केली पाहिजे. हा जमिनीची सुपीकता अत्यंत महत्वाचा भाग आहे. आमच्या डोक्यात आतापर्यंत असंच होतं की भरपूर रासायनिक खतं टाकली की उत्पादन चांगलं येतं. शास्त्रज्ञ मंडळी सांगतात की दादा नुसतं रासायनिक खतं टाकून चालत नाही. सुरुवातीला एकरी चांगलं 20-30 टन चांगलं कुजलेलं शेणखत टाका, किंवा कारखान्याचं कंपोस्ट खत टाका, किंवा गांडूळ खत टाका, किंवा पोल्ट्री खत टाका, किंवा बकरी बसवा, किंवा हिरवळीचं खत तरी किमान करा. याच्या पाठीमागचं एक कारण आहे मित्र, हे समजावून घ्या. आपण जी टाकलेली रासायनिक खतं आहेत, ती टाकलेली रासायनिक खतं पाण्यामध्ये जरी विरघळली तरी आहे तशी त्या ऊस पिकाला खाता येत नाहीत. जरी पाण्यात विरघळली तरी ते ऊस पिकाला खाता येत नाहीत. जमिनीवरती त्याच्यावरती विशिष्ट अशी प्रक्रिया केली जाते आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर ही अन्नद्रव्य ऊस पिकाला खाता येतील अशी रूपांतर केली जातात आणि मग ते ऊस पिकाला अन्न खाता येतं. शास्त्रज्ञाने एक उदाहरण दिलं आपल्या समोर, मी ते उदाहरण मुद्दाम मांडणार आहे. गहू आपण खाण्यासाठी घरी आणतो, भूक लागली म्हणून गहू पोटभर हातात घेऊन आपण खात नाही, खाताच येत नाही आपल्याला. मात्र गव्हावरती घरी प्रक्रिया केली जाते, गव्हाचं पीठ केलं जाते, त्यात पाणी घातलं जाते, लाटली जाते आणि चपाती म्हणून गरम तव्यावर भाजली जाते. त्यावेळेला आपल्याला ते खाता येतं. गव्हापासून चपाती करणे ह्याच्यासाठी मध्ये कोणीतरी काम करत असतं. हा मध्ये काम करणारा घटक अत्यंत महत्वाचा. घरी जसं कोणीतरी आचार्याचं काम करतं तसं जमिनीमध्ये सुद्धा एक आचारी असावा लागतो. आणि हा जमिनीतला आचारी म्हणजे जीवाणू, हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. नत्र पिकासाठी युरिया टाकला की त्याच्यासाठी एक वेगळा जीवाणू काम करतो, त्याचं नाव अझोटोबॅक्टर. स्फुरद आपण जमिनीत टाकला, फॉस्फरस टाकला की त्याच्यासाठी वेगळा काम करणारा जीवाणू आहे स्फुरद विरघळणारे जीवाणू, असं त्याचं नाव.
पोटॅश आपण देतो, पोटॅशसाठी एक वेगळा जीवाणू काम करतो, झिंकसाठी वेगळा आहे, काय गंधकासाठी वेगळा आहे, असं जीवाणूचा समूह जमिनीमध्ये असावा लागतो. हे जीवाणू जमिनीत असणं आणि त्यांची संख्या योग्य असणं आणि कार्यक्षम असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. याच्यासाठी जीवाणूंना पोटभर जे खायला लागतं ते जर आपण जमिनीमध्ये भरपूर दिलं तर जीवाणूची संख्या वाढते, कार्यक्षमता वाढते, दिलेली खतं आणि जमिनीत अगोदर शिल्लक असलेली खतं ऊस पिकाला ते मोठ्या प्रमाणात तयार करून देतील. ऊसाला भरपूर खायला मिळालं की उत्पादन आपलं नक्की चांगलं येईल. म्हणजे जीवाणूंना जे पाहिजे ते पहिल्यांदा खायला दिलं पाहिजे आणि त्यांना जे खायला लागतं त्याचं नाव आहे सेंद्रिय कर्ब किंवा त्याला ऑर्गॅनिक कार्बन असं म्हणतात. तुमच्या आमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आणि ऑर्गॅनिक कार्बन आहे, पण तो 0.5% ते 0.5% एवढाच आहे. हा 0.5% ते 1% जर आपण हा कर्ब वाढवत दिला की आपली जमीन सुपीक होते, भरपूर जीवाणू वाढतात, जमिनीची सुपीकता वाढते, वेगवेगळी कामं चांगली होतात. पण हे करण्यासाठी आपल्याला सेंद्रिय कर्ब बाहेरून दिला पाहिजे आणि सेंद्रिय कर्ब देण्याचं सगळ्यात उत्तम साधन असेल तर ते सेंद्रिय खत आहे आणि सेंद्रिय खतामध्ये उत्कृष्ट जर शेणखत कोणतं असेल तर ते शेणखत आहे. म्हणून एकरी 20 ते 30 टन अगोदर शेणखत टाकावं. नसेल उपलब्ध तर कारखान्याकडून मिळणारं प्रेसमेड पासून तयार झालेलं कंपोस्ट खत एकरी 10 ते 15 टन वापरा किंवा हिरवळीचं खत वापरा किंवा गांडूळ खत वापरा किंवा पोल्ट्री खत वापरा किंवा अखाद्य पेंडीचा वापर करा. अखाद्य पेंडी म्हणजे करंजी पेंड, एरंडी पेंड, लिंबोळी पेंड याचा वापर करा. हे सगळं जर जमिनीमध्ये आपण थोडं थोडं दिलं किंवा एक एक त्यातलं कुठलं दिलं तर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची पातळी वाढते, जेणे जीवाणू चांगलं काम करतात. शिवाय इतर जमिनीची जडणघडण देखील अतिशय चांगली होते की जेणेकरून ऊसाचं उत्पादन अतिशय चांगलं येतं. 2 मुद्दे, एक जमिनी भुसभुशीत करणे आणि दुसरा जमिनीमध्ये सेंद्रिय खताचा मुबलक वापर करणे आणि योग्य वेळेला जीवाणू देणे. असं जर आपण केलं तर जमिनीची सुपीकता अतिशय चांगली होते आणि 100 टन, 125 टन, 150 टन काढण्यासाठी जमीन तयार होते असं माझं मत आहे. पहिला मुद्दा अत्यंत महत्वाचा, याच्यावरती लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी बरोबर सर. जसं की सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जमिनीची सुपीकता कशी मेन रोल आपल्या करते ऍग्रिकल्चर मध्ये. मशागत असेल की जो काही जीवाणू असतील, सेंद्रिय पदार्थ असतील आणि सेंद्रिय कर्बाचं सर्वात महत्व. आपण शेतीला जर आपण शेतीचा आत्मा जरी म्हणलं सेंद्रिय कर्बाला तरी चालेल, मग तो कशा पद्धतीने वाढवायचा हे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. नक्कीच आशा करतो की सर्व शेतकऱ्यांनी हा मुद्दा लिहून घेतलेला आहे. जरी याच्यामध्ये काय अडचण असेल तर नक्कीच आपण कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. माने सर, आपण या ठिकाणी बघू आता घेतलेला आहे की जमिनीची सुपीकता कशा पद्धतीने चांगली वाढवावी. तर मला सांगा की आपला दुसरा मुद्दा जो आहे की ऊसाची लागवडीची योग्य पद्धत. भरपूर सारे शेतकरी आहेत, वर्षानुवर्ष शेती करत आहेत, परंतु या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने लागवडीचा पद्धत चेंज करून आपल्याला ऊसाचं उत्पादन वाढवता येईल हे जरा गणित उलगडून सांगावं. मित्र हो, जसं जमिनीची सुपीकता अत्यंत महत्वाची तसं लागणीची योग्य पद्धत देखील अत्यंत महत्वाची आहे. याच्यावर थोडस लक्ष द्या. एक वाक्य अत्यंत महत्वाचं सर्वांनी लक्षात ठेवावं. ते वाक्य म्हणजे नैसर्गिकरित्या एका एकरामध्ये पक्व ऊसांची संख्या, पक्व ऊस म्हणजे जो ऊस तुटून कारखान्याला जाणार आहे गळीताला, पक्व ऊसांची संख्या 35,000 ते 45,000 असते, सरासरी 40,000 असते. याचा अर्थ असा, एका एकरामध्ये नैसर्गिकरित्या शेवटी फक्त 40,000 ऊस जगतात. आपण सुरुवातीला ज्या पद्धतीने आता अलीकडे लागण करायला लागलो त्याचा विचार करता आपण एका एकरामध्ये 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाखापर्यंत फुटवे घेतो आणि त्यातले शेवटी जगतात किती तर फक्त 40,000. आणि हे नैसर्गिक आहेत. कोणत्याही परिस्थितीत 40,000पेक्षा जास्त ऊस एका एकरामध्ये जगत नाही. म्हणून फुटवे जास्त घेणं योग्य नाही. मित्र हो, हे 40,000 जे जगतात हे शेवटपर्यंत जगतात. पण सुरुवातीला आपण लागण केल्यानंतर 1.5 महिन्यांनी खोडकीड येते. या खोडकिडीमध्ये काही चांगले फुटवे मरतात. 5-6 महिन्यांनी कांडी कीड येते, तिथं काही फुटवे मरतात. भरणी ऊसाची करत असताना, मोठी बांधणी करत असताना काही फुटवे तुटतात, मोडतात.
तिथं काही मरतात, काही वेगवेगळे रोग आल्याने थोडेफार अजून फुटवे मरतात. हे मरण्यासाठी जे आहे ते 20,000 आपल्याला सरप्लस फुटवे घ्यायला पाहिजेत. म्हणजे एका एकरामध्ये 40,000 शेवटपर्यंत जगणारे आणि हे मरण्यासाठी 20,000 असं एकरी 60,000 फुटव्यांचं गणित असावं. 60,000 ते 70,000 फुटवे घ्यावेत. यातले 20 ते 30,000 फुटवे वेगवेगळ्या कारणांनी मरतील आणि चांगले फुटवे जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जगणार आहेत, आपण दिलेलं खत त्यांनाच खायला मिळेल आणि त्यांनाच खायला मिळाल्यामुळं त्यांची उंची वाढेल, त्यांची पेरं वाढतील, पेरांची लांबी वाढेल, त्यांच्या जाडीमध्ये फरक पडेल, त्यांच्या वजनामध्ये फरक पडेल आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन घेता येईल. तुम्ही म्हणणार हे नवीन काय सांगितलं? मी मुद्दाम हे सांगतो, हे नवीनच आहे. आपण ज्या पद्धतीने अलीकडे ऊसाची लागण करतोय याच्यामध्ये सरीची जरी रुंदी वाढवली तरी सुद्धा आपण एकरी 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख फुटवे घेतोच नव्हे. फुटवे कमी पडले तर आपण एकमेकाला विचारतो, मग जेटा कोण कोडून काढायचा, फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी काय करता येईल बघायचं, युरिया टाकायचा, फॉस्फरस टाकायचा, भरपूर फुटवे आले पाहिजेत असं आपल्या अजून डोक्यात आहे. मित्र हो, हे कमी करा. एका एकरामध्ये 60 ते 70,000 फुटवे घ्या. एक डोळ्याची लागण असेल, 4.5 किंवा 5 फुटाची सरी असेल किंवा रोप लागण असेल तर ढोबळ मानाने 6,000 रोप किंवा 6,000 डोळे आपण एका एकरामध्ये लावतो. प्रत्येक डोळ्याला जर 10 फुटवे आले तर 60,000 फुटवे होतात. त्यातले वरचे 20,000 फुटवे मरतील आणि चांगले 40,000 सुरुवातीपासून जगतील. दिलेलं खत त्यांनाच खायला मिळेल, उत्पादन वाढेल. एक उदाहरण फक्त दिन, एकच मिनिटामध्ये. सुरुवातीला आपण 60-70,000 फुटवे घ्यायचं असं म्हणतो, पण बरेच मंडळी 2-2.5 लाख फुटवे घेतात. जगणारे 40,000 शेवटपर्यंत वजा जर आपण केले तर साधारणतः 1,00,000-1.5 लाख फुटवे हे बरेच दिवस जगतात आणि मग मरून जातात. बरेच दिवस म्हणजे किती दिवस? 6, 7, 8, 9 महिन्यापर्यंत जगतात. गर्दी जशी वाढायला लागेल आणि एकमेकावरती जशी त्यांची सावली यायला लागेल तसं मग काही ऊसांना अन्न तयार करता येत नाही सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं, आणि मग अन्न कमी तयार झाल्यामुळे त्याची वाढ पण हळूहळू होते, कमी होते आणि मग एक दिवशी ते मरून जातात. ही मरणाऱ्यांची संख्या 1,00,000, 1.5 लाख असते. हे नुसते हे आपोआप मरतात, आपल्याला चिंता करायची गरज नसते. पण हे जेवढे दिवस जगले ना तेवढे दिवस तुम्ही जमिनीत टाकलेलं अन्न, जीवाणूंनी तयार करून ठेवलेलं अन्न ते सुद्धा खातात आणि शेवटी मरून जातात. म्हणून त्यांना खाऊन मरणारे फुटवे असं म्हणतात. खाऊन मरणाऱ्या फुटव्यांची संख्या जेवढी जास्त तेवढं जगणाऱ्याला अन्न कमी खायला मिळतं आणि म्हणून आपलं उत्पादन 30-40 टनापेक्षा जास्त मिळत नाही. जर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर रासायनिक खताच्या मात्रा वाढवायची अजिबात गरज नाही आहे. हीच रासायनिक खतं आपण द्यायची आहेत, पण खाऊन मरणारे जे फुटवे त्यांची संख्या जर सुरुवातीपासून आपण मर्यादित ठेवली तर नक्की आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल. यासाठी एकच गोष्ट करायची, सरीची रुंदी वाढवा. 4.5 फूट मध्यममध्ये हलक्या जमिनीत, खोल काळी जमीन असेल तर 5 फूट. पॉवर टिलर याच्यामध्ये व्यवस्थित चालतो. ज्यांच्याकडे कुबोटा सारखा ट्रॅक्टर असेल त्यांनी मशागत करायचं असेल तर 6 फूट रुंदीची सरी काढा. अडसाली लागण 1 डोळ्याची करा. 1 डोळा बीज प्रक्रिया करून लागण करताना 1.25 ते 1.5 फुटावरतीच लावा. 10 डोळे लावले की तिथं 2 डोळे जास्त लावा. 20% उगवण कमी होणार आहे हे गृहीत धरून दर 10 डोळे लावल्यानंतर 2 डोळे तिथे जास्त लावून ठेवा. उद्या ते गॅप फिलिंग करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. अशा पद्धतीची लागण जर आपण केली तर निश्चितपणे आपलं उत्पादन आपल्याला अपेक्षित मिळेल, रासायनिक खताच्या मात्रा न वाढवता. कारण खाऊन मरणारे फुटव्यांची संख्या जर आपण कमी करू शकलो तर आपलं उत्पादन वाढेल. अन्यथा फुटवे जर आपण सुरुवातीपासून जास्त घेतले तर हमखास उत्पादन आपलं कमी येणार आहे. सूर्यकांतजी, मला एखादा फोन येतो नेहमी, मग तो दादा फुटव्यांची संख्या जरा कमी आहे, काय करू? मी म्हणतो काही करू नका, कमी आहे तर ती योग्य आहे. किती मला फुटवे तेवढे मोजून सांगा. बरेच जण ऍडवाइस करतात जेटा बोर्डा म्हणजे फुटवे भरपूर येतील, अमुक करा म्हणजे फुटवे भरपूर येतील, एखादं औषध असं घाला म्हणजे फुटवे भरपूर येतील. फुटवे भरपूर हे पहिलं डोक्यातनं काढून ठेवा. 60 ते 70,000 एका एकरामध्ये फुटवे असावे. त्यातले 20 ते 30,000 फुटवे वेगवेगळ्या कारणाने भरतील आणि चांगले 40,000 सुरुवातीपासून जर जगले तर आपण टाकलेलं खत त्यांनाच खायला मिळेल आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळेल.
तर शेतकरी बंधूंनो, कदाचित याच अनुभवामुळे संबंध भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सरांचं ऊसामध्ये इतकं नाव लौकिक आहे. याच्यामध्ये काही देखील म्हणजे वेगळं नॉलेज नाहीये. अतिशय सोप्या अनुभवाने त्यांनी स्वतःच्या शेतीवरती प्रयोग करून सोपं या ठिकाणी कोडं त्यांनी उलगडलेलं आहे. जसं की अंतर वाढवा, 2 टिपऱ्यामधील अंतर वाढवा, ऊसाचे फुटवे 2-2.5 लाख न घेता एका स्क्वेअर फुटामध्ये जसं त्यांनी उदाहरण सांगितलं की एकरी जास्तीत जास्त 35 ते 40 हजारापर्यंत ऊस घेऊन आपण कसं 100 टनापर्यंत जाऊ शकतो. नक्कीच भरपूर जणांना हे थोडं जरा अवघड वाटत असतील, परंतु अतिशय सोपी पद्धत आहे. नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही अवलंब करा. नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील. तर कदाचित मला देखील वाटतोय की याच्यामुळेच भरपूर शेतकऱ्यांचं उत्पादन कमी येत असणार आहे. कारण मी सुद्धा शेतामध्ये पाहतो तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की साहेब जास्त फुटवे आले पाहिजे, जास्त फुटवे आले पाहिजे. परंतु या ठिकाणी जे सरांनी अनुभव सांगितलेले की आपल्याला जास्त फुटवे नकोय तर हवे तेवढे ऊस तंदुरुस्त पाहिजे. म्हणजे उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी सांगितले एकरी किती मेंटेन ठेवायचे, प्रत्येकाचं वजन किती असलं पाहिजे आणि पक्व ऊस तुटून जाणारा जर तेवढा असेल तर नक्कीच आपलं त्या ठिकाणी अपेक्षित उत्पन्न निघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपण जमिनीची सुपीकता पाहिली, लागवडीची योग्य पद्धत पाहिली. आता आपण वळूया आपल्या तिसरा जो मुद्दा आहे, तिसरा प्रश्न आहे की ऊसामध्ये पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन. तर संजीव सर मला या ठिकाणी सांगा की बरेच शेतकरी जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असतात, वेगवेगळी खते बाजारामधून आणत असतात, तर भरपूर महागडी खतं आणून देखील त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित उत्पादन येत नाही. मग आपण कमी खतं टाकतोय किंवा टाकण्याची पद्धत चुकते की खतच आपलं चुकतंय. तर थोडक्यात तुम्ही याच्याबद्दल मार्गदर्शन करावं. आतापर्यंत जी आपण खतं दिलेत एवढीच खतं आपल्याला द्यायचे, थोडाफार त्याच्यामध्ये बदल करायचा. आपल्याला 13 अन्न घटक जमिनीमधून ऊस पिकाला द्यायचे आहेत. पहिले नंतर स्फुरद आणि पालाश, NPK, युरिया, DAP, पोटॅश आपण देतो जाऊ. फक्त सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. सूक्ष्म अन्नद्रव्य हे 7 घटक असतात. फेरस, झिंक, कॉपर, मॅंगनीज, बोरॉन, मोलिब्डेनम, क्लोरीन असे हे 7 घटक आहेत. याची तयार बॅग बाजारामध्ये मिळते. शासनाने ठरवून दिलेली एक ग्रेड आहे, त्या ग्रेडची पिशवी आपल्याला वापरायची. दुसरं गंधक आपल्याला वापरावंच लागेल, त्याशिवाय जमिनीची सुपीकता वाढत नाही, अपेक्षित उत्पादन मिळत नाही. आणि तिसरं मॅग्नेशियम सल्फेट देखील आपल्याला द्यावं लागेल की ज्याच्यामुळे पाण्यामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं, फोटोसिंथेसिस वाढतो आणि उत्पादनामध्ये चांगली वाढ होते. असे 13 घटक आपल्याला जमिनीतून द्यायचे. आपण हा सगळ्याचा एक 3 हिस्स्यामध्ये भाग करतो. एक मुख्य अन्नद्रव्य, एक दुय्यम अन्नद्रव्य, एक सूक्ष्म अन्नद्रव्य. मुख्य अन्नद्रव्यामध्ये युरिया, DAP, पोटॅश आला किंवा 10-26-26, 12-32-16 वगैरे आलं. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक आला आणि बाकीचे 7 सूक्ष्म अन्नद्रव्य आले. हे आता देताना आपण कसं द्यायचे त्याच्यावरती थोडंसं लक्ष केंद्रित करूया. सगळ्यात महत्वाचं जर मात्रा कोणती असेल, डोस कोणता असेल, त्याला आपण म्हणतो बेसल डोस देणे. ऊसाचं टिपरं औषधात बुडवून सरीमध्ये शेतामध्ये लावण्याच्या अगोदर त्या काढलेल्या सरीमध्ये रासायनिक खताची मात्रा टाकून त्या सरीतल्या मातीत एखाद्या छोट्याशा अवजाराने मिसळून घ्यायची आणि मग ऊसाची लागण करायची. याला म्हणतात बेसल डोस देणे. बेसल डोस दिला की उत्पादन 30% वाढणार आहे, एवढं लक्षात ठेवा. जर बेसल डोस दिला नाही तर एकूण तुम्ही ठरलेल्या टार्गेट मधलं 30% उत्पादन कमी होणार आहे, हेही लक्षात ठेवा. एवढं बेसल डोसला महत्व आहे. याच्यामध्ये 2 मुख्य भाग द्यायचे आहेत. एक फॉस्फरस आणि थोडासा पोटॅश त्याच्यामध्ये द्यायचा आहे. सूक्ष्म अन्नद्रव्य त्यात द्यायचे, गंधक सगळ्यात महत्वाचं द्यायचं आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट पण त्याच्यामध्ये द्यायचं. बेसल डोस देत असताना आपल्याला मी जे पूर्वी वापरत होतो 2 बॅगा DAP टाकायचं, 1 ते 1.5 बॅग पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्य 15 किलो तयार मिळतात ते, गंधक 15 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, ही सगळी मात्रा एकत्र करून सरीमध्ये टाकायची आणि मातीमध्ये मिसळून घ्यायची. सूक्ष्म अन्नद्रव्य देताना 15 किलो शेणखत घेऊन त्यात एक 2-4 दिवस ती मिसळून ठेवली तर फार चांगले रिझल्ट मिळतात. बाकीचे खतं जमिनीमध्ये टाकून घ्या, हेही त्याच्यात टाका आणि मातीत मिसळा आणि मग टिपरं त्याच्यामध्ये लावा. टिपरं लावल्यानंतर डोळा ज्यावेळेला वरती येतो त्यावेळेला टिपऱ्याच्या खालून पांढऱ्या मुळ्या निघतात, ज्या अंड खाणाऱ्या असतात. त्याला साधारणतः 10 ते 15 दिवस लागतात, 20 दिवस लागतात.
डीएपी जमिनीत गेल्यानंतर पिकाला खाड्या योग्य होण्यासाठी सुद्धा 10-12 दिवस 15 दिवस लागतात. ज्या वेळेला मुळ्या अंड खायला खाली जातील त्यावेळेला जर फॉस्फरस तिथं तयार असेल आणि त्याला तो शोषून घेता आला, पांढऱ्या मुळ्या निघाल्यानंतर तर ऊस अत्यंत जोमाने वाढतो, कोंब अत्यंत जोमाने येतो आणि सुरुवात एकदा जोमाने वाढायला जर झाली तर पुढे टार्गेट गाठता येणं शक्य होतं. जर बेसल डोस आपण दिला नाही तर साधारणतः 1.5 महिन्यापर्यंत परत आपल्याला तो बेसल डोस देता येत नाही. 1.5 ते 2 महिने. तर 2 महिने हे ऊसाचं पीक आपलं उपाशी राहतं आणि मग तो ज्या जोमाने वाढायला पाहिजे त्या जोमाने वाढत नाही. म्हणून सुरुवातीला बेसल डोस देणं अत्यंत आवश्यक आहे. फॉस्फरस, पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्ये जराशा शेणखतात मिसळून ठेवा 2-4 दिवस आणि द्या. मॅग्नेशियम सल्फेट तसंच दिला तरी चालतो आणि गंधक पण तसाच आपल्याला द्यायचा, 15 किलो गंधक द्यायचा. हा बेसल डोस झाला. आता टप्पे एक मी 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. सुरुवातीला त्याला नत्राची गरज अजिबात नसते, फक्त थोडासा नत्र लागतो, तो डीएपी वगैरे त्याला मिळेल. पण 20 दिवसापासून 70 दिवसापर्यंत नत्राची फार मोठी गरज ऊस पिकाला असते. 20व्या दिवशी एखादं पोतं युरिया टाकावं, 40-45व्या दिवशी 2 पोती युरियाची टाकावी आणि 60-65-70 दिवसाच्या दरम्यान 1 युरिया, 1 डीएपी आणि 1 पोटॅश ही मात्रा त्याला द्यावी. असे 4 डोसेस आपण जर लागोपाठ व्यवस्थित दिले तर ऊस अत्यंत जोमाने वाढतो. 85-90 दिवसामध्ये हात वर केला तरी ऊस आपला हात दिसत नाही एवढी उंची वाढते आणि ऊस भरणीला येतो. आम्ही ज्या वेळेला 100 टन 125 टन बघतो त्यावेळेला ह्या मात्रा अशा पद्धतीने दिलेल्या असतात. बेसल डोस देणं अत्यंत आवश्यक. 20व्या दिवशी त्याला नायट्रोजन, 40व्या दिवशी दुप्पट नायट्रोजन आणि 60व्या दिवशी परत एन, पी आणि के एवढी मात्रा जर त्याला व्यवस्थित मिळाली तर 90 ते 100 दिवसामध्ये ऊसाची मोठी भरणी करावीच लागते. एकदम जोमाने ऊस वाढतो. मोठ्या भरणीच्या वेळेला 2 बॅगा युरिया, 2 बॅगा डीएपी, 2 बॅगा पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्ये 15 किलो, गंधक 15 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो ही खत मात्रा परत एकदा द्यायची. थोडस सेंद्रिय खत परत एकदा टाकायचं. मग कारखान्याचं कंपोस्ट असेल, अखाद्य पेंडी असतील किंवा काय गांडूळ खत असेल, थोडंफार कुठलं ना कुठलं तरी सेंद्रिय खत टाकायचं आणि भरणी पूर्ण करायची. इथपर्यंत आपल्याला खताची डोसेस देणं हे आवश्यकच आहे. 2 गोष्टी अजून लक्षात ठेवा. 1, लागत झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी एकदा आणि मोठी भरणी झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी एकदा जीवाणू खत आपल्याला द्यायचंय. अझोटोबॅक्टर 1 लिटर, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया 1 लिटर आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया 1 लिटर. या लागणीनंतर 8 ते 10 दिवसांनी एकदा, मोठ्या भरणीनंतर 8 ते 10 दिवसांनी एकदा 200 लिटर पाण्यात मिसळून ड्रेंचिंग केलं तर सगळ्यात उत्तम. इथपर्यंत आपल्याला खत मात्रा देणं अत्यावश्यक आहे. याच्यानंतर 2च मुद्दे राहतात फक्त. मोठी भरणी झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी जीवाणू दिल्यावर आणखीन 4-5 दिवस जाऊ द्यायचे आणि ज्या वेळेला पाणी आपण देणार त्यावेळेला कॅल्शियम नायट्रेट 10 किलो आणि बोरॉन 1 किलो 200 लिटर पाण्यात मिसळून त्याची एकदा आळवणी करा. 90 दिवसापासून 130-140 दिवसापर्यंत कॅल्शियमची मात्रा खूप कमी पडते. कॅल्शियमची गरज त्याला खूप जास्त असते. त्यावेळेला जर त्याला कॅल्शियम आणि बोरॉन मिळाला तर ऊसाची वाढ एकदम जोमाने व्हायला लागते. याच्यानंतर खरं तर खत मात्रा द्यायची गरज नाही. पण आता आपण अडसाली जर लागण करणार असलो तर अजून पुढे 2 ते 3 वेळेला खतं द्यावीत. अत्यंत सोपी खत आहेत. अमोनियम सल्फेट अर्ध पोतं आणि पोटॅश 15 किलो. अमोनियम सल्फेट 25 किलो, पोटॅश 15 किलो दर महिन्याला एकदा, असं 3 महिने ही एवढी खतं जर आपण दिली तर पेरांची लांबी प्रचंड वाढते, पेरांची जाडी वाढते आणि पोटॅश थोडा मिळाल्यामुळे रिकव्हरी सुद्धा प्रचंड वाढते. म्हणजे ऊसाचं वजन देखील व्यवस्थित वाढतं. साधारणतः असे ढोबळ बाणाने खताच्या मात्रा आपल्याला द्यायला पाहिजेत. ह्या मात्रा खरंच चुकवू नका. ह्याच्यात मात्रा कमी झाल्या तर चालतील पण वेळा मात्र चुकवू नका. ह्या वेळेत जर आपण खत दिलं तर ऊसाचं उत्पादन आपल्याला अपेक्षित मिळेल. मी शेवटी आपल्याला आपल्या सूर्यकांतजी माझा नंबर देतील. जर या मात्राचा किंवा अजून काय पाहिजे असेल तर जरूर आपल्याला ते कळवते. बरोबर, अगदी बरोबर सर.
शेतकरी बंधूंना आव्हान आहे की अन्नद्रव्य व्यवस्थापन खरंच खूप महत्वाचा विषय होता. जसं की सरांनी सांगितलं की खतं देताना जे काही सेंद्रिय पदार्थ त्याच्यामध्ये मिसळायचे किंवा ते आपल्या जमिनीत टाकल्यानंतर ते खत मातीआड करणं किती गरजेचं आहे, तर याचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. किंवा खतं थोडी कमी पडली तरी चालतील, परंतु ती योग्य वेळी उसाला देणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून तुमचा जे काही पेराची लांबी असेल, जाडी असेल किंवा एकंदरीत उत्पादन येऊन जी रिकव्हरी लागणार आहे, ते त्या ठिकाणी तुम्हाला योग्य ती भेटणार आहे. तर सर, फक्त मला एक तुम्हाला अशोक घुतुकडे म्हणून आपले शेतकरी आहेत, की अन्नद्रव्य व्यवस्थापनाला निगडीत प्रश्न आहे, की ठिबक सिंचन आहे, ऊस लागण आहे, ऊस पिवळा पडत आहे, सर उपाय सांगा. थोडक्यात तुम्ही त्यांना काय सांगा? किती महिन्याचा ऊस आहे फक्त? ठीक आहे. ऊस लागणीचा जर आहे तेवढं लिहिलेलं आहे. ऊस लागणीचं पिवळा पडायची 2-3 कारण आहेत. एक, ठिबक आहे त्यामुळे रात्रभर जर ते पाणी देत असतील तर त्यांना बंद करायला सांगा. आता रोज 1 ते 1.5 तास फक्त पाणी, जर रात्रभर पाणी देत असतील तर ऊस नक्की पिवळा पडेल. दुसरं, नायट्रोजनची मात्रा त्यांनी किती दिल्या तेवढं चौकशी करायची. योग्य वेळेला नायट्रोजन थोडा थोडा त्याला जर मिळाला त्या ड्रीप मधून तर नक्की ऊस चांगल्यापैकी तयार होईल. आणि जर तो 90 आणि 130 दिवसाच्या मधला ऊस असेल आणि शेंडा जर त्याचा पिवळा पडत असेल तर कॅल्शियम नायट्रेट 10 किलो आणि बोरॉन 1 किलो ड्रीप मधनं द्यायला सांगा. ठीक आहे. तर मला वाटतं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही उपाययोजना कराव्या. तर अशा प्रकारे सर, आपण वेळ कमी घेता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी आपला पुढचा मुद्दा आहे की आपण याच्याप्रमाणे जर अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर सर्वात महत्वाचा एक मुद्दा राहून जातो, तो म्हणजे आपल्या ऊस पिकामध्ये पाण्याचं नियोजन. पाणी मुबलक आहे, परंतु त्याचं काय वेगळं आणखी नियोजन करणं गरजेचं आहे का? पाटाने देणं किंवा ड्रिपने देणं किंवा किती वेळ ड्रिप चालू ठेवणं किंवा कशा पद्धतीने पाळ्या दिल्या पाहिजेत, याच्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगावं आपल्या शेतकऱ्यांना. एक सोपं वाक्य पाणी देण्याच्या वरनं सगळ्यांनी लक्षात ठेवा. ऊस पिकाला पाणी थोडं थोडं आणि सारखं सारखं लागतं. थोडं थोडं आणि सारखं सारखं लागतं. माणसासारखं पाणी लागतंय. आपल्याला जेव्हा तहान लागते त्यावेळेला आपण पाणी पितो आणि जेवढी तहान लागली तेवढंच पाणी पितो. तसं ऊस पिकाला जेव्हा गरज आहे तेव्हाच पाणी दिलं पाहिजे आणि जेवढी गरज आहे तेवढंच पाणी दिलं पाहिजे. उदाहरणार्थ, अडसाली लागण साधारण 16 ते 18 महिन्यांनी तुटते. अडसाली लागणीला आता आपण साखळी पद्धतीने ज्या वेळेला पाणी देतो त्यावेळेला हिशोब केला तर 1.25 कोटी लिटर पाणी आपल्याला वापरतो एका एकरासाठी. हेच पाणी जर आपण लांब सरीने द्यायचा प्रयत्न केला तर 90 लाख लिटर पाण्यामध्ये 1 एकर पूर्ण होतं आणि ऊसाचं उत्पादन 10 ते 15 टनांनी वाढतं. हेच पाणी जर आपण 1 आणि 1 सरीने द्यायचा प्रयत्न केला तर 70 ते 80 लाख लिटर मध्ये पाण्याचं गरज भागली जाते आणि आणखी 10 टनांनी उत्पादन वाढतं. हेच पाणी जर आपण ठिबक सिंचनने द्यायचा प्रयत्न केला तर 1 एकराला 40 ते 50 लाख लिटर पाण्यामध्ये ठिबक सिंचन 1 एकरची गरज पूर्ण होते आणि उत्पादन पहिल्यापेक्षा जवळजवळ दुपटीने वाढतं. म्हणजे ज्यांचं उत्पादन 30-40 टन आहे ते 70-80 टनावरती सहजासहजी जाऊ शकतात, केवळ पाण्याचं नियोजन योग्य केलं तर. काय ह्याचं सूत्र आहे? ऊसाच्या मुळ्याच्या सानिध्यामध्ये जे ऍक्टिव्ह रोड झोन आहे, ज्याला आपण कार्यक्षम मुळ्या म्हणतो, या मुळ्याच्या सानिध्यामध्ये पाण्याचं प्रमाण आणि हवेचं प्रमाण हे निम्म निम्म अर्धा असावं लागतं. पाणी 50% आणि हवा 50%, असं ज्या दिवशी स्थिती निर्माण होते त्याच दिवशी फक्त ऊस पिकाला जीवाणू मार्फत जमिनीत तयार करून ठेवलेलं अन्न ऊस पिकाला उचलून घेता येतं. पाणी जास्त असलं तरी त्याला घेता येत नाही, हवा जास्त असली तरी त्याला घेता येत नाही. पाणी आणि हवेचं प्रमाण एकसारखं असायला पाहिजे. त्याला वापसा स्थिती असं म्हटलं जातं. पाणी आपण ज्यावेळेला भरपूर देतो त्यावेळेला पाणी 100% असतं, हवा 0% असते. जमिनीत अन्न असून सुद्धा त्याला खाता येत नाही. 2-4-5 दिवसांनी जसं पाण्याचं प्रमाण कमी होत जाईल मग त्याला अन्न खायला मिळतं. ते 1-2 दिवस 3 दिवस फक्त अन्न खाऊ शकतो. पुढे जाऊन पाण्याचं प्रमाण अजून कमी झालं म्हणून त्याला अन्न खाता येत नाही. नेहमी पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाणात आपल्याला ठेवता आलं पाहिजे. वापसा स्थिती मेंटेन जर केली तर आपोआप त्याला अन्न जास्त खायला मिळतं आणि उत्पादन वाढतं. म्हणून थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं जर आपण पाणी दिलं तर सारखं सारखं वापसा स्थिती मेंटेन करता येते आणि ऊसाला दररोज अन्न खायला मिळेल, उत्पादन वाढेल. जादा रासायनिक खतं देण्याची गरज नसते. ड्रीप मध्ये आपण हे साध्य करतो. दररोज ऊस पिकाला जेवढं पाणी लागणार आहे
मुळ्याच्या सानिध्यामध्ये वापसा मेंटेन करायला जेवढं पाणी लागणार आहे तेवढंच पाणी आपण मोजून त्याला द्यायचं आहे. ऊसाचं उत्पादन आपोआप वाढतं, कारण दररोज त्याला जमिनीत तयार असलेलं अन्न खायला मिळतं. थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी द्या. मुळ्याच्या सानिध्यामध्ये सातत्याने वापसा कसं राहील याची काळजी घ्या. एकदा भरमसाठ पाणी आणि परत महिन्याने परत भरमसाठ पाणी असं न देता थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी द्यायला पाहिजे. बरोबर सर, अगदी बरोबर. शेतकरी बंधूंनो, जसं की सरांनी सांगितलंय की जास्त पाणी देणं हे गरजेचं नसून ते थोडं थोडं आणि वेळेवर देणं गरजेचं आहे. बहुतेक जास्त वेळा आपण पाहत असतो की रात्रभर आपल्या ऊसामध्ये मोटर चालू असते, या शेतामधून त्या शेतामध्ये पाणी निघून जातं. तर शेतकरी बंधूंना भारत ॲग्रीचं आणि संजीव माने सरांचं खरंच आव्हान आहे, पाण्याचा योग्य तो वापर करा. हा गैरसमज काढून टाका की ऊस या पिकाला जास्त पाणी लागतं. तर माझं तर म्हणणं आहे की ऊस पिकाला जसं की सरांनी सांगितलं थोडं थोडं आणि योग्य वेळेला पाणी लागतं. तर शेतकरी बंधूंनो, आणखीन एक तुम्हाला सांगायचं आहे की बरेच शेतकरी आपल्याला लाईव्ह बघत आहेत. तर सर्व शेतकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करण्याच्या आधी हा व्हिडिओ, ही भारत ॲग्रीची ऑनलाईन शेतीशाळा तुम्ही शेअर करा, जेणेकरून ही जी चर्चा आहे ती जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. विनंती आहे आपण लवकरात लवकर शेअर बटनवरती क्लिक करावं. तर चालेल सर, अशा प्रकारे आपण 4 विषयांवरती चर्चा केलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा आणखीन एक 5वा मुद्दा शेवटचा राहून जातो या ठिकाणी, की तो खूप महत्वाचा आहे, की ज्यावेळेस आपण ऊस पिकामध्ये या सर्व 4ही गोष्टी करतो, परंतु असे काही रोग येतात, अशा काही किडी येतात की आमच्या ऊसाचं म्हणजे 25 ते 30% ते उत्पादन खाऊन जातात, किंवा नियंत्रण नाही केलं तर त्याच्यापेक्षा जास्त उत्पादनाचा लॉस होतो. तर ज्यावेळेस आपण पीक संरक्षण हा विषय घेतो, तर कुठल्या प्रकारचं पीक संरक्षण आपल्याला ऊसामध्ये करणं गरजेचं आहे? मित्र हो, ऊसाची लागण केली की 1.5 महिन्यांनी खोडकिडी हमखास सगळ्यांना येते. एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाची त्यावेळेला फवारणी करायची. साधी फवारणी केली तर हे कंट्रोलमध्ये येऊ शकतं. ही एकदा फवारणी करायची जर ठरलीच तर त्याच वेळेला त्याच पंपामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशका बरोबर जर 19-19-19 एका पंपाला 150 ग्रॅम जर आपण त्यात मिसळलं तर ऊस जोमाने आटोक्यात येईल. अशा साध्या साध्या गोष्टी आपल्याला करायच्या. प्रत्येक 20 दिवसांनी एकदा पंप फवारणीसाठी घ्यायचा. त्याच्यामध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक NPK चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट, ह्या 4 गोष्टी सातत्याने 20-20 दिवसाच्या अंतराने 4 वेळेला फवारणी करा. बघा ऊस किती जोमाने वाढतो. रोगराईला आपोआप अटकाव बसतो, कारण सातत्याने घेतलेल्या बुरशीनाशकामुळे बुरशीचा अटॅक त्याला येत नाही आणि सातत्याने त्यामध्ये कीटकनाशक घेतल्यामुळं नवीन कीड आणि रोग त्याच्यावरती फारसे येत नाही. त्यामुळं ऊसाची वाढ अत्यंत निकोपपणे होत असते. आणि सोबत जर NPK आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट जर बरोबर असतील तर आणखी तो ऊस जोमाने वाढतो. डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर, महात्मा फुले कृषी विद्यापीठातून रिटायर झालेले शास्त्रज्ञ, यांनी अजून एक ह्याच्यामध्ये 2 गोष्टी ऍड केल्या ज्या आपल्या सर्वांना अलीकडे आता माहीत झालेत. द्राक्ष बागायतदार वापरत असणारे जे संजीवक आहेत त्यातले काही संजीवक याच्यामध्ये जर आपण वापरले तर ऊसाच्या उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याप्रमाणे या संजीवकांचा सुद्धा वापर थोडाफार याच्यामध्ये याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. दुसरं पीक संरक्षणाचे कारण आहे म्हणजे डुकरांचा त्रास असतो, वन्य प्राण्यांचा त्रास होतो. काही भागात हरणाचा त्रास होतो, काही भागात डुकराचा होतो, काही ठिकाणी उंदरांचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो. उंदराचा त्रास हा सगळीकडे असणारा त्रास आहे, त्याला फारसं काही उपाय सापडलेले नाहीत. पण उंदराची बिळ शोधायची, त्याच्यामध्ये उंदराचं मारण्याचं औषध त्यात टाकायचं, बिळ बोचवायची वगैरे जी पारंपरिक आहे हेच आपल्याला वापरायला लागेल. रानडुकरांच्या साठी सुद्धा फारसं काही सापडलेलं नाही. पण शासन मान्यता प्राप्त असणारं जे झटका मशीन आहे, जे सूर्य शक्तीवरती चालतं, असं मशीन बसून जर आपल्याला शेतीला बारीक तारेचे फेन्सिंग केलं आणि त्याला तर सौर शक्तीची ऊर्जा त्याला जर जोडली, करंट जोडला, तर माणसाला काही त्याचा त्रास होत नाही, मात्र जनावरांना त्याचा शॉक बसतो आणि जनावर परत त्या भागामध्ये फिरकत नाही. हा एक त्यातला त्यात बऱ्यापैकी उपाय आहे. तिसरं सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला ह्या वेळेला आपल्याला आवर्जून सांगायचा आहे, जो मगाशी एका मिनिटासाठी मला मुद्दाम सांगायचा होता, तो आता विषय मी घेतलाय. या फवारणी केल्याने काय फायदा होतो? मित्र हो, आपण जमिनीमध्ये खत टाकतो, जीवाणू ते तयार करून ठेवतात. मुळ्याच्या सानिध्यात वापसा असली
की ऊस ते अन्न पीक शोषून घेतं, पण शोषून घेतलेलं अन्न ऊसात आलं म्हणजे ऊसाची वाढ होते असं नाही. हे शोषून घेतलेलं अन्न ऊसाच्या हिरव्या पानांमध्ये विभागून पाठवलं जातं. प्रत्येक पानामध्ये हे अन्न येतं. हवेतला या कार्बन डायऑक्साईड या पानाकडून शोषून घेतला जातो, पाण्यातनं हायड्रोजन घेतला जातो, ऑक्सिजन घेतला जातो आणि या सगळ्यांचं मिश्रण जमिनीतले घेतलेले अन्नद्रव्ये कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचं मिश्रण ह्या पानामध्ये केलं जातं. तरी सुद्धा त्यांनी ऊसाची वाढ होत नाही जोपर्यंत या पानावरती सूर्यप्रकाश पडत नाही तोपर्यंत. ह्या पानावर एकदा सूर्यप्रकाश पडला की फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषणची क्रिया होते आणि ऊसाला जे अन्न लागतं ते अन्न इथं तयार केलं जातं आणि हे तयार झालेलं अन्न पानामधून परत पाठीमागे येतं आणि ऊसाच्या शेंड्यापासून खाली मुळ्यांपर्यंत हे अन्न पोहोचवलं जातं. त्या अन्नावरती ऊसाची वाढ होते. आपण अन्न देऊ शकतो, जीवाणू अन्न तयार करून देतील, वापसा स्थिती असताना ऊस पीक अन्न शोषून घेईल, हवेतला कार्बन घेईल, हायड्रोजन घेईल, ऑक्सिजन घेईल. पण जोपर्यंत त्या पानावरती सूर्यप्रकाश पडत नाही तोपर्यंत अन्न त्याचं तयार होत नाही. सूर्यप्रकाश जर ऊसाच्या पानावर पडायचा असेल तर गर्दी करून जर आपण ऊसाची लागण केली, 3 फूट 3.5 फुटाची जर सरी असेल तरी सगळी पानं अशी एकमेकावरती येतात. वरच्या पानाला सूर्यप्रकाश मिळतो, खाली सूर्यप्रकाश मिळत नाही. प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होते किंवा होत नाही आणि ज्या पानाला सूर्यप्रकाश मिळाला नाही तिथं अन्न कमी तयार होतं आणि कमी अन्न तयार झाल्यामुळे तो ऊस पण हळूहळू वाढतो आणि सरते शेवटी सगळ्या ऊसाची सावली त्या ऊसावर पडल्यामुळं तो ऊस मरून जातो. हे मरणाऱ्या ऊसाची कथा आहे. हे मरणारे ऊस जेवढे आपण जास्त घेऊ तेवढं उत्पादन आपलं कमी येणार आहे. म्हणून 3-3.5 फुटाच्या ऐवजी आपण 4 फुटाची सरी केली, परत 4.5 केली, 5 फुटावर गेलो, 6 फुटावरती गेलो. जसं सरीची रुंदी वाढत गेली तशी ही एकमेकावरती येणारी पानं हळूहळू पसरत गेली आणि बऱ्याचशाच पानांना सूर्यप्रकाश मिळायला लागला म्हणून उत्पादन वाढलं. हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला सरीची रुंदी वाढवायची आहे. सूत्र एकच लक्षात ठेवायचं, एकरी 60 ते 70 हजारच फुटवे घ्यायचे. भले सरीची रुंदी 6 फूट असू द्या, 8 फूट असू द्या, नाहीतर 10 फूट असू द्या किंवा 4.5-5 असू द्या. फुटव्यांची संख्या 60 ते 70 हजार, त्यातले जगतील 40 हजार. एक सूत्र लक्षात ठेवा. आणि मगाशी ज्या मी फवारण्या सांगितल्या, एकच मिनिटासाठी सांगतो, त्यात काही संजीवक जर आपण घातली तर जी पानांची रुंदी आपली असते 2 बोटाची पानं आणि लांबीला 3 फूट, काही संजीवकांच्या फवारण्या जर झाल्या तर पानांची रुंदी वाढते, लांबी वाढते, त्याची ही एरिया वाढते. पानाची लांबी रुंदी वाढल्यामुळे सूर्यप्रकाश तो जास्त घेतो, जमिनीतलं अन्न देखील जास्त घेतो आणि त्याच पानामध्ये अन्न जास्त तयार केलं जातं. पहिल्यापेक्षा 1.5 पटीने अन्न जास्त तयार होतं. अन्न जास्त तयार झाले की आपल्याला माहिती आहे आपोआप ऊसाची उंची वाढेल, पेराची लांबी वाढेल, पेराची जाडी वाढेल आणि वजन वाढेल. त्यामुळं संजीवकांच्या काही फवारण्या जर आपण केल्या तर पानांची रुंदी 4-4 बोटा एवढी पानांची रुंदी होते, लांबी वाढते आणि प्रकाश संश्लेषण क्रियामुळे ऊसाचं उत्पादन वाढतं. फवारण्याचा फायदा हे पीक संरक्षण केलं जातं, जोमाने वाढ होते, पानांची रुंदी वाढते, उत्पादन वाढतं. ठीक आहे. अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली सर, की सरांनी आपल्याला कशा पद्धतीने पीक संरक्षण करू शकतो किंवा पीक संरक्षण करताना आपल्याला कुठले कुठले न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये ऍड करू शकतो जेणेकरून त्या फवारणीचा स्ट्रेस बसणार नाही व झाडाची वाढ चांगली होईल. नंतर त्यांनी पुन्हाच तो लागवडीचा मुद्दा आणला की कशामुळे आपल्याला लागवडीच म्हणजे 2 सऱ्यामधील अंतर वाढवायचं आहे जेणेकरून प्रत्येक पानावरती व्यवस्थित प्रकाश पडला पाहिजे, त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रिया झाली पाहिजे जेणेकरून तुमच्या त्या पानामध्ये अन्न तयार होईल. तरच तयार होईल. कारण तुम्ही कितीही जरी खालून खतं दिली किंवा फवारण्या केल्या तुमचं त्या पानामध्ये अन्नद्रव्य तयार होणार नाही. तर अतिशय महत्वपूर्ण मुद्द्यांवरती खूप सविस्तरपणे अगदी सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. तर सरांनी खूप महत्वपूर्ण अमूल्य वेळ त्यांचा दिला. सर आपल्याकडे फक्त मी भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आलेले आहेत. आपण 2-3 प्रश्नाची या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करून या. मी तुम्हाला विनंती करतो की आणखीन थोडासा वेळ तुम्ही आम्हाला द्यावा. तर सुधाकर खंडागळे सांगतायत की संजीवकाच्या फवारण्या कोणत्या स्टेजला कराव्या. आपण थोडक्यात त्यांची उत्तर देत चालूया सर.
प्रश्न मला ऐकू नाही आला, आपलं तुटक तुटक झालंय. राईट. संजीवकांच्या फवारण्या कोणत्या स्टेजला द्याव्या ऊसामध्ये? हा, लागण झाल्यानंतर 45 दिवसांनी पहिली करायची आहे, 65व्या दिवशी दुसरी करायची आहे, 85 दिवसाला तिसरी आणि 105 दिवसाला चौथी, अशा 4 फवारण्या करायच्या आहेत, 20-20 दिवसाच्या अंतराने करायच्या. चालेल. दुसरे शेतकरी आहेत सतीश ढवळे म्हणून, त्यांनी विचारले की ड्रीप मधून जे खत देतो ती फवारणी मधून देऊ शकतो का आपण त्या खतांना? काही वेगवेगळ्या कंपन्यांची खतं वेगवेगळी आहेत. काही कंपन्यांची खतं असतात ती फवारणीसाठी सुद्धा चालतात आणि ड्रीप साठी सुद्धा चालतात. काही कंपन्यांची खतं ही ड्रीप साठी आहेत, तीच खतं फवारणीला चालतातच असं नाही. फवारणी करत असताना पानांची छिद्र जे आहेत त्यातून ते आत जायला पाहिजे, त्यासाठी त्या खताचा मॉलिक्यूल जो लहान असावा लागतो त्याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे. पण बहुतेक ड्रीपची खतं फवारणीसाठी सुद्धा वापरली जातात. शेखर फड म्हणून आपले शेतकरी आहेत, ते म्हणतायत की आपल्याला तुम्ही वापसा कंडिशन तपासण्यासाठी कुठलं यंत्र वगैरे वापरताय का त्या ठिकाणी? सोपं आहे. जमिनीमध्ये शेतीत गेल्यानंतर आपला जो वरंबा असतो त्या वरंब्यातला आतल्या बाजूची माती काढायची, हातामध्ये घेऊन त्याचा एक लाडू तयार करायचा. लाडू तयार करत असताना जर पाणी गळत असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त आहे. जर लाडू तयार करताना लाडू झाला नाही, नुसती भुसभुशीत माती राहिली, तर समजायचं की पाण्याचं प्रमाण अत्यंत कमी झालंय. लाडू योग्य तयारीने तयार झाला आणि तो वरनं टाकल्यानंतर खाली पडल्यानंतर जर फुटला तर तो वापसा स्थिती आहे असं म्हटलं जातं. किंवा टेन्सोमीटर म्हणून नवीन आलंय, जमिनीत 1-2 ठिकाणी जरी टेन्सोमीटर आपण लावून बसवलं तर जमिनीत पाण्याची लेवल किती आहे ते सांगितलं जातं आणि त्याच्या गरजेनुसार आपल्याला ठिबकनं पाणी देता येतं. ठीक आहे सर, शेवटचा प्रश्न घेतो की सोमनाथ जाधव विचारतात की मग एकंदरीत आम्ही जेठा कोंब काढावं की नाही? फुटव्यांची संख्या जर 60,000पेक्षा कमी पडत असेल तर जेठा कोंब काढा. फुटव्यांची संख्या योग्य आली, 60-70 हजार आली की त्याला उसाला 3-4 इंच मातीची भर लावा, ज्याला आपण बाळ बांधणी केली असं म्हणतो, म्हणजे फुटव्यांची संख्या योग्य राहते. अडसाली लागण करत असताना आमच्याकडे एक पद्धत आहे, आम्ही 2 महिन्यांनी जेठा कोंब काढतो आणि लगेच उसाची बाळ भरणी करतो की ज्याच्यामुळं उसाच्या वाढीला खूप जोर येतो असं सांगितलं जातं. अपायकल डॉमिनन्स लॉ असं एक आपल्याला शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. जर जेठा कोंब आपण काढला तर बाकीच्या फुटव्यांना फार जोर येतो आणि जोमाने ते फुटवे वाढतात. पण याच्यात एक भीती असते, संख्या वाढण्याची शक्यता असते, ती वाढू नये म्हणून जेठा काढल्यानंतर जर आपण बाळ भरणी केली, 3-4 इंच मातीची भर लावली तर जादा फुटवे येणार नाहीत, आहे ते फुटवे अत्यंत जोमाने वाढतील. ठीक आहे सर, धन्यवाद. खूप प्रश्नांची उत्तरं दिली, अमूल्य असं मार्गदर्शन भेटलं. शेतकऱ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की भरपूर शेतकऱ्यांनी प्रश्न टाकलेले आहेत, परंतु अतिशय कमी वेळ आहे. नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाला भारत ऍग्री संजीव माने सरांकडून सल्ला घेऊन त्या ठिकाणी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर देईल. तर अशा प्रकारे सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही भारत ऍग्रीला वेळ दिला, भारत ऍग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळेमध्ये सामील झालात. शेवटी 1 मिनिटामध्ये तुम्ही भारत ऍग्री तर्फे शेतकऱ्यांना भारत ऍग्री बद्दल काय सांगाल सर? भारत ऍग्री हे खरं तर एक असं ऍप आहे, एक तर मला आज परत एकदा सर्व शेतकऱ्यांशी बोलायची संधी आपल्याकडून मिळाली. सगळ्यात महत्वाचं काय असेल तर फ्री कन्सल्टन्सी करणारा ऍप आहे, पैसे घेतले जात नाहीत, पण जवळपास 32-33 पिकांबद्दल संपूर्ण माहिती यांच्याकडून आपल्याला मिळते. ते पण इतकी सुंदर मिळते की त्याच्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते आणि उत्पादनात वाढ झाल्यामुळे आपल्याला इन्कम वाढतं. असं हे अतिशय चांगलं काम ह्या भारत ऍग्री कडून केलं जातंय. आपल्या देशाचे पंतप्रधानांचं एक टार्गेट होतं की 2022 साली फार्मर्स इन्कम डबल करायचं, डबलिंग दी फार्मर्स इन्कम असं म्हणतात. प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे. मला वाटतं भारत ऍग्री हे याच्यासाठी फार चांगलं काम करते असं माझं वैयक्तिक मला असं वाटतं. कारण उत्पादन वाढीसाठी काय अजून गोष्टी आहेत, जसं मी आता सगळं सांगितलं, त्याच्यामध्ये हवामान सुद्धा एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.
ऊस पिकाला सुद्धा हवामानाचा अंदाज घ्यावाच लागतो, पण त्याच्यापेक्षा जी इतर पिकं आहेत, भाजीपाल्याची असतील किंवा फळबागा असतील, त्याला तर हवामानाचा अंदाज फार महत्वाचा आहे. ते सुद्धा मोफत आपल्याला हवामानाचा अंदाज या भारत ऍग्री कडून आपल्याला मिळतो, ते सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. असं यांचं सांगावं तेवढं कमी आहे. बातम्या आपल्याला रोज त्याच्या वेगवेगळ्या ऐकायला मिळतात, बघायला मिळतात. वेगवेगळ्या पिकाची माहिती अपडेट्स आपल्याला केले जातात आणि घर बसल्या डिजिटल पद्धतीने सगळं बघायला मिळतं. मला वाटतं एकमेव ऍप असं असेल की घरातल्या खिशामध्ये ही सगळी माहिती आपल्याला पाहिजे त्या पिकाची घरपोच देण्यास ऍप आहे. सर्व शेतकरी बंधूंना मी परत एकदा म्हणेन, निश्चितपणे हे ऍप डाउनलोड करून घ्या. एकदा ते निश्चितपणे आपण प्रेम पडेल असं माझे. ठीक आहे, चालेल. धन्यवाद सर, आभारी आहोत. ज्यावेळेस गरज पडेल भारत ऍग्री नक्कीच आपल्याला संपर्क करेल. धन्यवाद सर, आभार आहे तुमचा भारत ऍग्री मध्ये सामील झाल्याबद्दल. तर शेतकरी बंधूंनो, हे होते महाराष्ट्रातील कृषी भूषण संजीव माने सर. यांच्याबद्दल आपण खूप काही ऐकलं, यांच्याकडून आपण ऐकलं, महत्वाच्या विषयावरती चर्चा केलेली आहे. तर आजची शेतीशाळा आपण इथेच थांबवत आहोत. सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे, कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. तुमचे प्रश्न जरी घेतले नसतील तर मी भारत ऍग्री कृषी डॉक्टर या नात्याने आपल्या प्रत्येक प्रश्नांचं त्या ठिकाणी संजीव माने सरांकडून शिफारस उत्तर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल. तर शेतकरी बंधूंनो, आजची शेतीशाळा आम्हाला कशी वाटली ती कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा. पुढच्या शेतीशाळेसाठी आम्हाला नक्की त्या ठिकाणी एक विषय सुचवा व भारत ऍग्री ऍप डाउनलोड करून भारत ऍग्री सोबत कुशलतेने उगवा व अधिक उगवा. मी भारत ऍग्रीचा कृषी डॉक्टर सूर्यकांत आपली रजा घेतो.